नमस्कार, एस जी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आम्ही बनवणार आहे पाणीपुरीचा रगडा, गोड पाणी, तिखट पाणी। हे वाटाणे आपण भिजवून घेतलेले आहे 5-6 तास। आता आपण ते कुकरमध्ये टाकूया, पाणी टाकूया। आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया आणि थोडंसं मीठ टाकूया। आता आपण थोडासा कमी करून गॅस कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेऊया। आपण कुकरच्या 3 शिट्ट्या होईपर्यंत तिखट पाणी बनवून घेऊया। हे बघा, हे पुदिना आहे, ही कोथिंबीर आहे, 2 मिरच्या टाकल्या आणि थोडंसं अद्रकचा तुकडा। चला हे मिक्सरला फिरून घेऊया। मिक्सरला लावून घेतलेलं आहे, आता आपण गाळून घेऊया। आता व्यवस्थित गाळून घेतलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया चवीपुरतं। आता आपण थोडंसं त्याच्यामध्ये चाट मसाला टाकूया। हे बघा, आता आपलं तिखट पाणी तयार आहे। हे तिखट पाणी तयार आहे। आता आपण बनवूया गोड पाणी। हे बघा, चिंच आपण अर्धा तास भिजत ठेवलेली, आता आपण चांगली मुरडून घेऊया ते आणि त्याच्यातले बिया काढून टाकूया। हे बघा, आता आपण चिंचेचं पाणी गाळून घेतलेलं आहे। आता आपण त्याच्यात गूळ ॲड करूया, विरघळेपर्यंत ढवळून घेऊया। हे बघा, गोड पाणी आपलं तयार आहे। आता आपण थोडंसं त्याच्यात चाट मसाला टाकूया आणि थोडंसं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया। हे बघा, आपला रगडा तयार आहे। हे गोड पाणी आहे, हे तिखट पाणी आहे। असं तुम्ही नक्की घरी करून बघा आणि चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।